मित्रांनो दिल्लीमध्ये आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे सर्व लिहिलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटन तुम्ही समोरचं ऑफिस फक्त पूर्णपैकी समोरचं स्टेशन आहे. समोरच्या समोर इथं या ऑफिस आहे. साऊथ एशियाचा प्लास्टर केला. पोलीस वगैरे आले, मोठी लोक आले, सगळे चालू आहे. बघू आता काय होते ते. आपल्या बँडच्या ट्रिप मधून शिकायला खूप काही भेटलंय. फक्त काय पुढच्या दोन बायका आता न्यू दुकान स्टार्ट केलेलं आहे वहिनीने आणि साक्षीने. ते मॅगी दुकान बोलायने. मित्रांनो ही बस भेटलेली आपल्याला. अरोरा अरोरा अरोरा. गुड आफ्टरनून मित्रांनो. मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता चाललो पण दिल्ली फिरू थोडीशी आणि रात्री जायचं आपलं जयपूरला. उद्या आपली ट्रेन आहे संध्याकाळी. तर सगळे लोक गेलेले आहेत अंकोल वगैरे करून. तर आपण पण जाऊ स्टेशनला फिरू. स्टेशनच्या बाहेर थांबलेले आहेत. बस पण येईल थोड्या टाईममध्ये. तर जाऊ डायरेक्ट स्टेशनला. बिर्याणी खायला आलो इथं आणि इथं बिर्याणीचा हिशोब बघा. पाव किलो अर्धा किलो हिशोब आहे. ते आम्ही पाव किलो घेतलेली आहे. मसाला बिर्याणी आणि दुसरी पुलवार बिर्याणी असं. तर खाऊन घेऊ. गोट्या पण आलेल्या आहे. गोट्या रटकं बस. गोट्या अर्धा किलो कर म्हणते. बिर्याणी आले कशी टेस्ट आहे काय माहिती नाही मला. लपडा लावला लपडा 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 लपडा. सांगते सपक्यान दिले. सपक्यान लावून एक सट्टा रट्टा होऊ दे होऊ दे. ओ गी ओ गी काका जिंदाबाद. मित्रांनो बसमध्ये बसलेलो आपण आणि चाललो आता. इथं दिल्लीचे 4-5 पॉईंट द्यायचे आपल्याला. 4-5 तर होणार नाही. इथं जागेवरती 5 वाजलेच आपले. आणि पहिली म्हणजे ड्रायव्हर पण असं वाटत असं पहिली लोक असतील जी बस पूर्ण फक्त बॅगेमध्ये भरलेली आहे. म्हणजे एक माणसाची 3-3, 4-4 बॅगी असं झालं आहे बघा. पूर्ण गाडी बॅगेने पूर्ण. ही बघा पूर्ण 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 पॅसेज आहे ना एवढं पूर्ण बॅगेने भरलेलं आहे. आम्ही विचार करतो की जाताना गाडी म्हणजे आपल्या बॅगेला थोडं कमी होईल वजन जेवणाविनाचं थोडं वजन कमी होईल. पण वजन तर जास्त होतं अजून. हे बघा सगळं जेवढ्या बॅगे सगळं लावलेलं आहे ते बघा तरी पण जागा नाही आहे. आणि हे बघा दोन गाड्या गेल्या. एक आणि दोन. ही समोर पुढे गाडी आहे. एक गाडी त्या 2 गाड्या गेल्या तरी पण सामान अजून बाकी आहे लोकांचा यायचा. किती फक्त 50 लोकांचा 55 लोकांचा सामान आहे फक्त. हे बघ चेंबा चिंबी ड्रायव्हर मध्ये बॅगे किती एक डंपर भारे का लगेच बायकांची ट्रिप नको. फक्त काय पुढच्याला 2 बायका आता. काय पुढच्याला 2 बायका आता. समझ रहे हो ना. एक एक ना दोन असतील ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. पुढच्या 2 जेवण करायला बघा काय बोलतो. काय भाजी आहे बायको नाही तर म्हणून तू बरबडते. गाडीमध्ये बसलेली आहे. वीडियो में नहीं आ रहे आप सर. प्लीज नीचे सर. तुषार सर थोडे नीचे. तुषार सर नवरा बायको येत नाही इथं. वाजव अरे वाजव. मित्रांनो आपण आलो होतो इंडिया गेटला. तुम्ही समोर बघताय फुल पब्लिक आहे आणि एवढा मोठा प्लेस आहे. हे बघा पूर्णपैकी इथं पाण्याचं पूर्ण हे आहे. तिकडून पाण्याचा फवारा समोर लोक फोटो वगैरे काढतात तिकडं. आणि समोर इंडिया गेट
तुम्हाला दाखवतो थोडं पुढे जाऊन अजून. आणि पब्लिक भरपूर पब्लिक आहे. पूर्ण जाम मोठा स्पेस आहे. समोर इंडिया गेट आहे. हे बघा दिसत असेल तुम्ही. तिकडे जाऊ डायरेक्ट आपण बघायचं राहिलं साईडला. सगळे झोपले नाही तर खायला. पहिले खाऊन घ्यायचं. आम्हाला काय त्याची घेणं नाही. हे बघ ए काय झालं तुला. मित्रांनो पण इंडिया गेट बघायला पहिल्यांदा आलो आहे. आणि ऑनलाईन सोशल मीडियावरती बरंच झालं बघितलं. पण प्रत्यक्ष आता आपल्याला समोर बघायला मिळतं. तुम्ही समोर बघताय. रात्री टाईम लावला आहे मी मस्तपैकी. लायटिंग वगैरे केलेली आहे. केशरी पांढरा हिरवा आणि मोठाचा मोठा गेट आहे. आणि फुल पब्लिक आहे. तुम्ही बघता या साईडला पूर्ण पब्लिक खचाखच भरलेली आहे पूर्णपैकी. स्टेज बघा एकदम सेम टू सेम काढले. स्टेज सेम टू सेम. उलाला 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 उलाला. राम काय गाणं घे. मग गाणं घे. उलाला उलाला उमरीचा गु लागला. राम का चमकला. हे बघा 2 माणसं मागे राहिली. परत बस फिरली आम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे कृष्ण अश्विनी. हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो आपण आता गुरुद्वारामध्ये जाऊ. आतमध्ये दर्शन करू जाऊन. ते बघताय खूप मोठा गुरुद्वारा आहे. आणि इथे जेवण आहे बहुतेक. जेवण इथे लंगर आहे. लंगर बहुतेक. डायरेक्ट जाऊ आतमध्ये दर्शन करू. सगळं बघा. मित्रांनो दर्शन केलं. प्रसाद आहे. प्रसाद दिना प्रसाद बरोबर आहे भाई. आपचड्डी अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. यांना सर्वांना पाठवलं बाहेर. आपचड्डी यांनी घातली त्यांनी. आणि मस्त प्रसाद होती. प्रसाद भारी होती खायला. आलो बाहेर आपण सर्व. मित्रांनो या वारतीचा कॉल भेटला तर बरा होईल. अर्धा पत्ता भाडं निघालं आमचा. नाहीतर मला बँडला मोठा दणका लागलेला आहे. ही जम्मू टू जयपूर ट्रेन कॅन्सल झाली ना आपली. त्याच्यामुळे मोठा दणका लागला आपली बँडला. वरतीचा कॉल भेटला तर लेवल होऊन जाईल मला वाटते. मित्रांनो वरात चाललेली आहे इथं. आणि इथं भजन चालू आहे. गाणे वगैरे चालू म्हणून तर नाही वाजून देत. आम्ही विचारलं यांना वाजू का म्हणून. पण ते नाही बोलले आम्हाला. मित्रांनो वरात निघाली होती. पण आतमध्ये भजन चालू आहे. गाणी चालू आहेत. तर ते बोलतात की नको म्हणून. ते वरात गेलेले आत्ता जस्ट बाहेर बघताय. तर मित्रांनो आपण आता आलो लाल किल्ल्याच्या इथं. तुम्ही बघताय सर्व आपली बस थांबलेली आहे. आणि इथं आपण घेतलेले मोमोज खायला. आमची शुभ्राला लागलेली भूक. घेऊ खाऊन लटको मोमोज. मित्रांनो लाल किल्ल्याचा हा गेट आहे पण बंद झालेला आहे. आपल्याला नाही भेटणार. परत बस भरली आपली. तर डायरेक्ट जाऊ कुठं तरी मस्तपैकी. वाजव वाजव टल्ल्याचं भाषेला.
दाल चावल सब्जी मटन चिकन आपली का 5 स्टार हॉटेल आहे. न्यू दुकान स्टार्ट केलेलं आहे तो वहिनीने आणि साक्षीने. ते मॅगी दुकान बोलायचे या गाईत लवकर या. हे बघा अंडा ब्रेड मॅगी आहे. बाकी मी वासना घासायला आहे. या सगळं लवकर या. मित्रांनो दिल्लीमध्ये आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे चांगल्याच प्रकारे. सीन असं झालं आहे की आपल्याला बसमध्ये बसवलं होतं काहीतरी 5-5:30ला बसमध्ये बसलो आपण आणि बॅग्या वेगळ्या एकच बसून गेला. चेंबाचेंबी काम झाला होता आणि अजून 2 गाड्या होत्या. इको गाडी होती एर्टिगा गाडी होती. तर जसं 2 गाड्याने एक बस होती. पण आता सीन असं झालं आहे की बसवाला बोलते की तुम्हाला होगा टाइम मेरा टाइम होगा मैं जा रहा हूँ अभी सब सामान उतरू नीचे. तुम्हारी बस आएगी बडावाला बस मतलब म्हणजे दिल्लीवरून जयपूरला जायला आपल्याला बस आहे ना ती बस येणार आहे 12 वाजता आणि आता वाजलेत 9:15 वाजलेले आहेत. तर हे बोलतात की तुम्ही सर्व सामान इथं उतरा तुम्ही तुमची काशी घाला. आणि एरिया बघा मित्रांनो सर्व कालोख पडले इथं फक्त आम्हीच आहोत आणि बाकी सगळे गुंडेमारी लोक बसलेले सर्वजण आणि आपल्यासोबत सगळे फॅमिली आहे. तर आपण सर्व आम्ही तर त्यांना बोललो की आम्ही बस सोडून कुठे जाणार नाही. बोलो तू तुझी बस जी मोठी बस आल्याशिवाय ना आम्ही यापासून सामान काढणार नाही. आणि आमच्याकडून सकाळी त्यांनी 40,000 रुपये घेतलेले आहेत. ही बस ठरली आपली काहीतरी 70 का 75 हजार बस ठरली दोन्ही पण. ही बस आणि ती बस पण दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलाच फटका लागला आहे. जयपूरच्या ट्रेनमुळं म्हणजे जम्मू टू जयपूर ट्रेन ती आपली कॅन्सल झाली ना त्या ट्रेनमुळे आपल्याला चांगला फटका लागला आहे बँडला. तर आता बघू आता बस येते ती बस आपण तेव्हाच खाली करू जेव्हा ती बस येईल तेव्हाच. मित्रांनो स्कॅम झालेलं पुशबॅक बस सांगितली होती बस बघा उठलेले हे एसटीच्या लायकीची बस नाही. हे बघा बस बघा हे अशा बसमध्ये गाड्याचं होईल. हे बस बघा नाही सीटा ठेवायला जागा नाही काय. मित्रांनो जिथून आपण सकाळी बस केली होती तिथे बुकिंग केली होती पण आता त्या ऑफिसला चाललो आपण बघू काय होतं कारण की आपल्याकडून 60% पैसे घेतलेले आहेत आणि हा एवढा मोठा स्कॅम केला आपल्यासोबत त्यांनी. तर चाललो ऑफिसला बस भेटलो मित्रांनो काय विषय नाही. पण आता बघू ऑफिसला जाऊन त्यांचं काय होतं ते. ऑफिसात तर आलं आपण बंद दाखवते ऑफिस बंद. अबे यो 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 कल मिलेगा मेरा भी कैमरा चलेगा. अरे आराम से बस बोला है हम जाएंगे कभी इधर से आराम से उठा के देखो. अब उठाओ देखने के तेरे को तू क्या पंखा ले रहा है. ओ अंकल ओ तुम्हारा गलती ना हमारा गलती है. रुको चाचा ऐसा मत बोलो. हमारे पास भी है हमारे पास भी है. समझे. हेलो भाई साहब. अरे मेरा मोबाइल चार्जिंग पे. हाँ मालिक आ रहा है. तो अरे चाचा नहीं उल्टा बोल रहा है. आप चाचा उल्टा नहीं बोल रहे. नहीं हम उल्टा बोले. मैं शराब भी आपको दिखता मैं शराब आप कैसे उठा के जा रहा हूँ. अरे पण 60% 60% पैसा काय का लिया. 60% पैसा काय का लिया. अरे शांत होके बता. अरे दिल्ली घूमने का कितना होता है 450 होता है. आप छोड़ दो कौन सी गाड़ी है. गाड़ी बोला था 2x3 का पूछना के और उसके ऊपर लगेज पीछे लगेज रहेगा साइड में लगेज रहेगा ऊपर लगेज रहेगा उसको लगेज का कुछ भी नहीं. मित्रांनो आता इथं सीन असं झालं आहे की जो या ऑफिसचा जे तुम्ही समोर बघता तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं सर्व लिहिलेलं आहे. महाराष्ट्र पर्यटन तुम्ही समोर तो ऑफिस बघता पूर्णपैकी समोरचं स्टेशन आहे. समोरच्या समोर इथं या ऑफिस आहे समोरचा. आणि या ऑफिसला असं झालं आहे इथला जो मालक आहे ना तो काय बोलतो माहिती आहे का की तुम्ही सकाळी बोलू म्हणजे आमची उद्या ट्रेन आहे ती उद्या ट्रेनची म्हणजे ती रिक्स पण घेत ना अंगावरती की आता आम्ही बोललो की त्यांना की आमची ट्रेन उद्या जयपूरला करून ते आम्हाला बस पण ॲडजस्ट करून देत नाही. आणि आम्हाला जेव्हा बस बुकिंग केली तेव्हा आम्हाला सांगितलं तुमको बहुत अच्छा बस दूंगा डिक्की बहुत बड़ा दूंगा अच्छा लगेज बैठेगा आपका सब बस पुशबॅक दूंगा असे बोलले आम्हाला. आमच्याकडून दुपारी आंघोळ करता आमच्याकडून 25,000 पेमेंट म्हणजे एकूण 40-45,000 पेमेंट आमच्याकडून उपटून घेतलं यांनी. आणि आता बोलतात की सकाळी बघू म्हणून सर्व. आता एजंट वगैरे कोण आहेत त्यांना मी बोलून घेतलेलं आहे. आम्ही इथं वाट लावूनच जाऊ सर्व साफ काम करून जाऊ यांचं इथं. त्या ऑफिसच्या समोर आपण बसलो खायला खाऊन घेतो. आता टाईम झालेलं तेवढं काका बसलं नाश्ता केला बाकी सगळे पोरं आपले गेले तिकडे. मित्रांनो सर्व मॅटर मी सॉल्व केलेलं आहे. आणि सीन अजून एक असं झालं सर्व म्हणजे मी बस सगळे पैसे आमचे काय ते रिटर्न घेतलेले आहेत.
रूमचे पैसे आणि जे आत्ता फिरलो पण दिल्ली ते पैसे त्याला दिले आम्ही आणि बाकीचे मी पैसे रिटर्न घेतले सर्व. आणि आता एक सीन असं झालं जिथं आपली बस उभी होती ना तर तिकडे सर्व पोलीस म्हणजे 3 का 4 पोलिसांच्या गाड्या सर्व तिकडे गेल्या. त्या गाडीवाले जे होते म्हणजे कसं आहे इकडे सर्व 6 वाजता बंद होतं पण बसवाल्याला त्या पोलिसांनी पकडलं की तू 6च्या नंतर यांना तू ते पॉईंट डोकाला का नेलंस असा सीन झाला तिकडे. तर तो सीन आता तो जाऊन आता ती सर्वांना सेफ जागेवरती न्यायचा प्रयत्न करतात पोलीस लोक. म्हणजे ज्या आम्ही ठिकाणी होतो ती पूर्ण रॉंग साईड एरिया होती. तर आता सर्व बस घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला. तर आपण पण जाऊ तिथं आता आपल्याला पण आता बस फिक्स करायला लागेल कारण की उद्या आपली भले दुपारची गाडी आहे पण शेवटी सर्व आपल्याला अरेंजमेंट करायला लागेल. तर आपली सर्वजण इथं आपण आहोत सगळे आपली पोरं इथं आहेत. सर्व चालू आहे अरेंजमेंट काय करायचं काय नाही करायचं. आम्ही 5 जण इथं आलो बाकी सगळे पोरं तिकडे. आपण पण जाऊ आता कुठं बस आपल्या आहे तिकडे जाऊ. आणि इथे पण पोलीस आले होते इथं पण आम्हाला दादागिरी करत होते पण आपण कसं आपण फिरायला इथं भांडणं करायला आलो. तर आम्ही डायरेक्ट पोलिसांना पण लावला बोला आम्हाला दादागिरी करतात अशा प्रकारे. तर पोलीस पण इथं आले होते पण मॅटर सॉल्व झालं म्हणून पोलिसांना आम्ही बोललो की हां की सॉल्व झालं म्हणून आमचं काय डील झाली आहे ती. तर आता डायरेक्ट जाऊ आपण जिथं आपली बस आहे तिथे जाऊ. आता चाललो चौकीला चौकी पोलीस ठाणा. मित्रांनो चौकीला आलो आहे पण आता इथं आपली बस येते आता परत पहाडगंज चौक आली मित्रांनो. बघा बसायला आपली बघा बसले पब्लिक बसली आपली बसली मित्रांनो. आपल्या पब्लिक आतमध्ये आहे बोलणं चालू आहे आपला. आणि मित्रांनो आपल्याला या आपल्या तीर्थामधून या आपल्या बँडच्या ट्रिपमधून शिकायला खूप काही भेटलं आहे. हे आयुष्यभर मी विसरणार खरी गोष्ट. काय विसरलं त्याच्या जनरल डब्यामध्ये कसा वाटला टीसीचा काय विषय टीसीचा विषय काय 18,000 भाई टीसी 18,000 होता. 3400चा प्लास्टर गेला 3400चा प्लास्टर गेला. अजून दुकान आहे मित्रांनो. बघू आता होईल आता मला वाटतं 1-1.5 तासामध्ये कारण की उद्या आपली ट्रेन 11:30ची ट्रेन आहे आणि आपल्याला तिकडे 9 वाजता पोहोचायचं आहे म्हणजे आहेत. आतमध्ये पोलीस वगैरे आलेत मोठी लोक आले सगळे चालू आहे. बघू आता काय होते ते. मित्रांनो झालेला आपला इंतजाम एक मोठा म्हणजे ट्रॅव्हलरचा एक मालक आला आपली ते समोर तुम्ही बघताय टी-शर्टला. आता बघू तर 80 का 10 सांगितले त्या जागा नाही झाली तर बसत करायला लागला आपल्याला. तर बसमध्ये आपण सर्वजण पहिले या बसमध्ये सगळा सामान तुम्ही बघताय पूर्ण लगेजमध्ये भरलेला आहे. तो पण घाबरला लगेज बघून 80च्या आसपास लगेच असते मित्रांनो मला वाटते. 3:15 वाजले 3:15 आणि फिरतोय गाड्या बघायला 3:15 वाजता. हे बघा इथं बस लागली आपली समोर आणि या बसमधून कुठली तरी बस चॉईस करू घेऊन जाऊ डायरेक्ट. पोलीस बोलले चॉईस करा घेऊन जा. बघू आता कुठली बस आहे भांगार भेटते का चांगली भेटते. मित्रांनो ही बस भेटलेली आपल्याला अरोरा. हे बघा शेट आलेले आहेत.